वसई विरार शहरातील राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असताना बहुजन विकास आघाडीतून मात्र आउटगोईंगचा सिलसिला वेग घेत असल्याचं चित्र समोर येत आहे। बहुजन विकास आघाडीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारी देऊ नये अशी ठाम मागणी भाजपच्या निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। 1 वर्षापूर्वी शहरात भाजपचा आमदार निवडून आल्यानंतर संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाने व्यापक पातळीवर काम केले आणि त्याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीची घोषणा होताच बहुजन विकास आघाडीतील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या बहुजन विकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र स्पष्ट होत असून भाजपमध्ये मात्र इच्छुकांची संख्या वाढताना दिसते। भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू असतानाच बहुजन विकास आघाडीमधून आलेले माजी नगरसेवकही तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असल्याने मुलाखतीसाठी हजेरी लावत आहेत। मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांपुढे मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या दरम्यान या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्व नेमका कोणता निर्णय घेणार? बहुजन विकास आघाडीमधून आलेल्या माजी नगरसेवकांना संधी मिळणार की निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारीत प्राधान्य दिले जाणार, याकडे आता संपूर्ण वसई विरार शहराचं लक्ष लागलंय। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।